मोठ्या बातमीला मुंबईमध्ये काल संध्याकाळी झालेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा फटका प्रवाशांना बसला। आंदोलनामुळे ठप्प झालेल्या लोकल या अचानकपणे सुरू झाल्या आणि रुळावरून जाणाऱ्या प्रवाशांना त्यांनी उडवलं। अपघातात 2 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 2 जण जखमी झाले। सँडल्स रोड आणि मस्जिद बंदर दरम्यान ही घटना घडली आहे। मुंब्रा येथे झालेल्या अपघातात लोहमार्ग पोलिसांनी 2 अभियंत्यांवर गुन्हे दाखल केलेत। या प्रकरणी रेल्वे कर्मचारी संघटनांनी काल सीएसएमटी स्थानकात आंदोलन केलं आणि त्यामुळे सुमारे तासभर लोकल ठप्प झाल्या होत्या। आधीच जमावबंदीचे आदेश असताना अशा प्रकारे कामबंद आंदोलन केल्याप्रकरणी रेल्वे कर्मचारी संघटनांवर सदोष मनुष्यवधाचा आणि रेल्वे कायद्यानुसार आरपीएफ गुन्हा दाखल करणार का असा प्रश्न यामुळे निर्माण झालाय। रेल्वेच्या अभियंत्यांवर गुन्हा दाखल झाल्यामुळे त्याच्या विरोधात रेल्वे कर्मचारी संघटनांनी आंदोलन केलं। या आंदोलनामुळे मोटरमननी लोकल चालवण्यास तब्बल 1 तास नकार दिला आणि त्यामध्ये जी गर्दी उसळली त्या गर्दीमुळे त्या संपूर्ण आंदोलनाच्या फटक्यामुळे 2 मुंबईकरांना आपला जीव गमवावा लागलेला आहे। आता याची जबाबदारी कोण घेणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। जो प्रकार काल झाला तो तुम्हाला काय वाटतोय, यामध्ये कोणाची जबाबदारी वाटते? या 2 जीव जे गेले कोणाची जबाबदारी? त्याची जी जबाबदारी आहे रेल्वे प्रशासनाची जी आहे, कारण हे सर्व त्यांना कल्पना असून सुद्धा आपण ऍक्शन घेतल्यानंतर त्याला रिएक्शन काय होणार आहे त्याचा माहिती असून सुद्धा त्याचं जे पूर्व नियोजित जे काळजी घेतलं पाहिजे ते घेतले गेलेले नाहीये आणि प्रत्येक वेळेला शेवट प्रवाशांचा जीव याच्यामध्ये जात असतं। म्हणून प्रवासी संघटना या गोष्टीवरती प्रत्येक वेळेला त्यांना हॅमरिंग करतो, तरी सुद्धा त्यांचा डोक्यात काय प्रकाश पडत नाहीये। त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे की त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे की नाही? इस्मा अंतर्गत कारवाई होणंच पाहिजे, हे कायदेशीर आहे। आपण जे संविधानाबद्दल बोलतोय, आपण जे कायद्यांबद्दल बोलतोय, आज सगळे कायदे आम्हाला सांगण्यात येतात। आम्ही साधं आंदोलन करायचं उभं राहायचं म्हटलं तरी आम्हाला सगळे कायदे ऐकवण्यात येतात। आता प्रशासन कुठे आहे? आता जे जीआरपी किंवा आरपीएफ आहेत किंवा रेल्वे प्रशासन आता का नाही कारवाई करत आहे? म्हणजे कुठेतरी यांचे हात दगडाखाली आहेत। 2-2 लाख रुपये तुम्ही पगार घेता, तर असं याच्यामध्ये तुम्ही रेल रोको करायला नको होतं आणि रेल रोको करून आमचे हाकनाक 3 प्रवाशांचं बळी गेलेले आहेत। ते यावर आपल्या सीएमनी, संबंधित गृह खात्याने आणि रेल्वेनी यांच्यावर कारवाई करून हे युनियनवाल्यांना सस्पेंड करणं गरजेचं आहे। तसेच जे अपराधी आहेत त्यांचे पण जो कायदा दिलेला आहे त्यांना त्यांची अंमलबजावणी करणे ही काळाची गरज आहे। आम्ही याबद्दल ऑलरेडी एक लेटर ड्राफ्ट केलेलं आणि आम्ही सीएम आणि रेल्वे मंत्री यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय। दुर्दैवाने आम्हाला वेळ मिळत नाही, तर तुमच्या माध्यमातून आम्ही आता त्यांना इकडे आवाहन करतोय की आमच्या ज्या रेल्वे प्रवाशांच्या संघटना आहेत त्यांना काही या 2 दिवसामध्ये वेळ देण्यात यावा सीएम मार्फत। या रेल्वेच्या कर्मचारी संघटनांवर, युनियनवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार का हा सगळ्यात मोठा प्रश्न इथे निर्माण होतो। कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे।